देख रहे हैं युति मिरर न्यूज, हर कदम सच के साथ। आज आपण शपथविधी घेतली तर तुम्हाला कसं वाटतं आणि जनतेने जे विश्वासात आपल्याला निवडून दिलं तर तुम्ही या जनतेला काय सांगाल? आज आपल्याला शपथविधी घेतली तेव्हा चांगला अनुभव पण समजला मला। माझं नाव सुरेशभाई मकर खपडिया, निर्गणा पंचायत सरपंच। मला जे लोकांनी आश्वासन दिलं ते बदल मी त्याला खूप खूप आभार। नाही तर आपल्याला ते चुटून आणलं त्याच्यासाठी त्याला काही अडचणी असेल, काही काम हवा तर आपले करू शकू। छोट्या मोठ्या काम तर आपल्याला काहीच अर्थ येत नाही, चांगलंच करणार। जास्तीच मला काही कामासाठी काही माझं काम होणार नाही त्यासाठी मी आखी टीम घेईन, तरी पण आम्ही ज्यांना आम्ही काम करू शकू असं माझा विश्वास आहे। कच्चे पण काम आलं ते आपले आमची जी सभ्य आहेत आका त्याची आख्याला घेऊन चालन, त्याला घेऊन मी काम करून पाण्याची समस्या, रोडची समस्या आखी सभ्य आहेत त्यानं पण मी घेऊन हारी राहून चांगलं काम करून जिल्हा पंचायत पण जायचं असेल तर आम्ही जाऊ, तिथे पण चांगलं सजेशन देऊन चांगलं काम घेऊन येईन, ते काम करू शकून आम्ही। दुसरं कच्च्या अडचण हवी, कागदपत्र काढायसाठी पण आम्ही इथं कोशिश करेलच आहे। झेरॉक्स माटे पण काही पण आपल्याचं काम कुठं खानवेला जा नाही लागल हे आपला एक मागणू आखे सभ्यसाठी पण मी रिक्वेस्ट केला। आखा पंचायत लोक आहे मला सपोर्ट केला, जी पण अडचणीसाठी ते सपोर्ट केला त्यासाठी आखे चुटून आणला, ते बदल मी लोकांचं काम करायला तयार आहे। 5 वर्षात मी कच्च्या पण काम अडचणी येते ते मी काम करून सकन। लोकांना मी आश्वासन दिलेलं आहे, ते आश्वासन मी सपोर्ट फुल मला भेटला ते हिशोबाने मी काम करू शकतो। सध्याच्या घडीला जी लोकांना सध्या गरज आहे शिक्षणाची आणि आरोग्याची, याच्यावर तुम्ही जनतेसाठी काय काम कराल? मी फक्त शाळावर पुढं हर एक शाळावर व्हिजिट पण करत, काय काय पोराला शिक्षक कसा काय शिकायचं तकलीफ, टीचर लोक काय करतील, काय कोणी असंच पण बसू आहे ते आम्हाला सगळं माहीत आहे। त्याला मी व्हिजिट पण करेन, हर एक शाळावर जाऊन व्हिजिट करून त्याला मी जरा जानकारी पूछताछ करेन, जानकारी घेईन, मग त्याला सांग काय भाई असं नाही असं आहे, त्याला नाश्ता कसा खाना कसा भेटत आहे, मग काही थाळीत आहे वाटी आहे त्याला डाळ भेटत कच्ची, ते सगळं मी जरा चौकशी करून मी त्याला कोशिश करेन। त्याला मी आखा जे रसोईवाल्याला पण सांग मुलाखत करेन, काय भाई असं नाही आपला मुलं आहे तर ते हिशोबाने आपल्याला त्याला खाना पण चांगला द्यायला लागेल, असं काय मी त्याला सुदपूस करेन। आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? आरोग्याच्या बाबतीत मी हर एक अंगणवाडीला व्हिजिट करेन, जे ताई लोक बाई आहेत त्याला पण सगळ्याला मी मुलाखत करेन, जे आपले महिन्यावारी गर्भ राहत आहेत त्याच्यासाठी पण विचार करेन, काय 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 तुम्हाला भेटत आहे खायच्यासाठी पोषणसाठी काय पण भेटत आहे ते पण मी चॉईस हे करेन। नाही तर मग आपल्याला पुढं कोशिश करायची हवी तर मी पुढं पण कोशिश करू शकेन। आरोग्यासाठी तुम्ही काय सांगाल? जसं इकडे पेशंट वगैरे सिकल सेलचे पण असतील आणि बाकी आजारावर जसं त्यांना ब्लड वगैरे लागतं त्याच्यावर तुम्ही काय कराल? आरोग्यासाठी सिकल सेल जो आहे ना त्यासाठी पण आपले जास्तीत जास्ती त्याला मी कोशिश करेन, काय पण दवा ब्लडची जरूर पडेल काय दवाखाना माझ्यासाठी मी मदत करेन, असं मी पुढे पण कोशिश करू शकेन।